So it's early as possible you should be join actually 7 student, but there is no waste of time. We can start now. So today's our lecture topic is group discussion and interview and interviewing skill. Last time I told you about the general rules of the language communication. Now today we are going to discuss about page number 58, group discussions and interview and interviewing skill. So open your page number 58. So are you audible? Please chat with me. Are you audible? ऐकू येतंय का तुम्हाला सगळ्यांना? चॅट कॉमेंट मध्ये सांगा ऐकू येत असेल तर. ओके, थँक्यू. तर आपण स्टार्ट करूया. 8. When a group of people discuss a topic in an organized way, which type of the topic? Organized way. तो डिस्कस जो करणार आहे टॉपिक. आता जीडी मीन्स ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्याला काय पहिल्यांदा काही गोष्टी मान्य पाहिजे की इफ युअर नॉलेज ऑफ दॅट पर्टिक्युलर टॉपिक देन यू कॅन स्पीक अबाउट दॅट टॉपिक. आयदर इज अ प्रोफेशनल अकॅडमिक कॉन्टेस्ट इज कॉल्ड अ ग्रुप डिस्कशन. प्लॅनिंगनच बोलायचं पण ते असलं पाहिजे आणि व्यवस्थित असलं पाहिजे. तिथं असं होतं कामा नाही की बोलतोय घेतोय असं वगैरे होता कामा नये. कारण काय होऊ शकतं कधी कधी मग आपल्याला जो प्रॉब्लेम येणार आहे क्रिएट वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर मग आपल्याला जे काही पाहिजे व्यवस्थित होणार. आपल्याला ज्या संदर्भात बोलायचं आहे ते आपल्याला माहित नसल्यामुळं आपला बराचसा जो वेळ आहे दुर्लक्षित होण्याचे चान्स वगैरे जास्त असतात. तर ती काळजी वगैरे घेणं सुद्धा आपण गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण बोलणं फार महत्वाचं आहे. थोडस अरेंजमेंट जरा करतोय मी. ओके, स्टार्ट. पेज नंबर 58. अ ग्रुप ऑफ पीपल डिस्कस अ टॉपिक. ज्यावेळेस लोक वगैरे डिस्कस करतात इन ऑर्गनाइज वे. ऑर्गनाइज म्हणजेच काय तर ते नियंत्रित असतात. त्याला कंट्रोल मॅनेजमेंट वगैरे सगळ्याच्या टर्म्स वगैरे आहेत. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट जे आपल्याला ऑर्गनाइज मध्ये ते सगळं येतं. मग टॉपिक काय निवडायचा, कशाविषयी बोलायचंय, काय करायचंय, या सर्व गोष्टी वगैरे त्याच्यात येऊ शकतो. आयदर इन अ प्रोफेशनल अकॅडमिक कॉन्टेस्ट. पण हे कुठं वापरतात? इन अ प्रोफेशनल ऑर अकॅडमिक कॉन्टेस्ट. म्हणजे तो संदर्भ असावा किंवा प्रोफेशनल वगैरे असतात तर त्या अर्थानं वगैरे त्या वापरतात. इट इज कॉल्ड अ ग्रुप डिस्कशन. आणि मी त्याला सर्वांना मग काय म्हटलं जातं, ग्रुप डिस्कशन वगैरे म्हटलं जातं. GD means there is a group discussion is considered as an important tool for assessing suitability of a candidate for job. आता हे ग्रुप डिस्कशन बऱ्याचशा कंपनी वगैरे का करतात तर त्यांना ते क्वालिटीज वगैरे किंवा सुटेबल हा जो कॅन्डिडेट आहे त्याला आपण जो जॉब देणार आहे तो कॅन्डिडेटला तो सुटेबल आहे का त्या जॉबसाठी, त्याच्यात त्याच क्वालिटीज आहेत का. ग्रुप डिस्कशन मध्ये त्याच्या क्वालिटीज वगैरे आपल्याला बाहेर वगैरे निघतात का, किंवा ब्रिंग आउट किंवा डिस्कस करताना काय क्वालिटीज वगैरे त्याच्यामध्ये लिडरशिप पासून हेल्पिंग वगैरे आहे का, इथपर्यंत सर्व क्वालिटीज. ऑर्गनाइज कंट्रोल वगैरे कसं डिस्कशन पॉइंट वर या सर्व गोष्टीचा वगैरे तिथं काळजीपूर्वक विचार केला जातो. As a participant, you should be aware of the 3 important elements of group discussion: initiating, continuing and concluding. आता 3 गोष्टी आहेत. इनिशिएटिव्ह ज्याला आपण म्हणतो की त्या इनिशिएटची म्हणजे काय सुरुवात वगैरे कशी करतोय.
इनिशिएट म्हणजेच काय, सुरुवात किंवा इंट्रोडक्शन वगैरे कसं करतोय, कंटिन्यू, आणि ते बोलताना कंटिन्युटी आहे का. समजा एखाद्या तुम्ही प्रेझेंट किंवा ग्रुप डिस्कशन करताय, ग्रुप डिस्कशन मध्ये काय काय वेळेस काय होतं, अपोज केलं जातं. मग अपोज केल्यानंतर तुम्ही रिॲक्ट होतोय का, टॉपिकच्या रिलेटेड बोलून तो तुमचा राग डोक्यात राहून तुम्ही दुसरंच त्या टॉपिक विषयी बोलताय का, किंवा लगेच व्हायबल वगैरे होतंय का, ह्या सर्व गोष्टीचा वगैरे तिथं विचार केला जातो. आणि लास्ट वन इज कन्क्लुडिंग. ते कन्क्लूड मध्ये त्या रिलेटेड आहे का, शेवटी आपण किंवा ग्रुप डिस्कशन करणार आहे, त्या ग्रुप शेवट काय होणार आहे, त्याच्यातून आपण काय घेतलं आहे, काय म्हणणार आहे आपल्याला, तर ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार केला. तसं असं खेळ दिलेलं आहे ग्रुप डिस्कशन, म्हणजे स्वतःला काय काय गरजेचं आहे. एनीवन. ओके, आवाज वगैरे येतोय ना सर्वांना व्यवस्थित. तर इन द ग्रुप डिस्कशन कुणी चालू करू शकतो किंवा कुणी सुरुवात कुणी करायला, असं काय झालं. यू कॅन इनिशिएट ॲज अ डू प्रेझेंटेशन, जसं प्रेझेंटेशन वगैरे जसं करतो आपण वगैरे आपण चालू करू शकतो बाय युजिंग क्वेश्चन्स. तुम्ही क्वेश्चन स्टार्ट करू शकता, किंवा एखादा तुम्ही रिलीजियस आयडिया हॅपी असं आनंदी किंवा क्वेश्चन, त्यांनाच क्वेश्चन वगैरे विचारून, म्हणजे प्रेझेंटेशन स्किल किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये एकदम किंवा तयारी अशा गोष्टी वगैरे तर किंवा एखादी म्हण किंवा छोटे छोटे शॉर्ट स्टोरी असतील, ते शॉर्ट स्टोरी सुद्धा आपण चालू करू शकतो. त्यामुळे कोर्स काही फेमस कोर्स असतील किंवा थिंकर्स वगैरे असतील, तर त्या थिंकर्स वगैरे घेऊन आपण यू कॅन स्टार्ट दॅट कोटेशन विथ त्या पर्टिक्युलर कोटेशन, स्टार्ट विथ द पर्टिक्युलर कोटेशन अँड सपोर्टिंग स्टेटमेंट, किंवा तुम्ही स्टार्ट करता म्हणजे असं आहे, सपोर्टिव्ह स्टेटमेंट किंवा वाक्य बोलून सुद्धा तुम्ही स्टार्ट करता. हे फार महत्वाचं आहे आपल्याला इनिशिएटिव्ह मध्ये. तर काय करायचं, तुम्हाला ते क्वेश्चन विचारून स्टार्ट करू शकता, एक स्टोरी सांगून स्टार्ट करू शकता, किंवा एखादा कोट सांगून, किंवा सरप्राईज एलिमेंट सांगून, किंवा अजून काही त्याच्या रिलेटेड सांगून, म्हणजे जो टॉपिक तुम्हाला ग्रुप डिस्कशनचा दिलेला आहे त्याच्या रिलेटेड सांगून तुम्ही काय करू शकता, हे तुम्ही सरप्राईज देऊन त्यांना ते स्टार्ट वगैरे करू शकता. You need to have a good language skill. काल मी तुम्हाला काल घेतलं ते प्रेझेंटेशन स्किल मध्ये किंवा लँग्वेज स्किल मध्ये, काल मी जे लँग्वेज फॉर्म्युला वगैरे सांगितलं, तर ते लँग्वेज स्किल तुम्हाला लँग्वेज कसं फॉलिंग रायझिंग, किंवा अगोदरच्या लेसन मध्ये पण बघितलं आपण, तर फॉलिंग रायझिंग कुठं थांबायचं, कुठं चालू वगैरे करायचा, तर ह्या गोष्टीची वगैरे, कुठं आवाज वगैरे गरज आहे. ओके, आवाज वगैरे क्लिअर येतोय का, आवाज ब्लर होतोय, येतोय का आवाज आता व्यवस्थित. आवाज वगैरे नसेल तर मला चॅट मध्ये सांगा, कारण तुमचा आवाज वगैरे मी म्यूट केलेला आहे, तर चॅट मध्ये सांगा की ओके. आपल्याला पहिल्यांदाच जे स्किल पाहिजे, तर लँग्वेज पाहिजे, एक टॉपिक तुम्हाला दिलेला, आणि त्या टॉपिक म्हणून लँग्वेज स्किल जर नसेल तर मग तुम्ही कसं बोलणार, हा एक त्यानंतर साऊंड नॉलेज, म्हणजे तुम्हाला ते लँग्वेज फक्त येऊन नाही चालत, तर त्या जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्या टॉपिकचं नॉलेज आहे का तसं, अबाउट द टॉपिक. साऊंड नॉलेज ऑफ द टॉपिक म्हणजेच काय, तर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट टॉपिक. साऊंड म्हणजे कमीत कमी पुरेसं जर नॉलेज वगैरे नसेल तुम्हाला,
ओके. जर नॉलेज जर नसेल तुम्हाला तर मग बऱ्याच वेळेस काय होतं, प्रॉब्लेम वगैरे येण्याची शक्यता असते. ॲबिलिटी टू पुट इन टॉपिक इन पर्स्पेक्टिव्ह, आणि जो तुम्हाला टॉपिक वगैरे दिलेला आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला ॲबिलिटी आहे का, म्हणजे ॲबिलिटीज म्हणजे त्याच क्वालिटीज वगैरे आहेत टॉपिक शिवाय बोलणार आहेत. न पर्स्पेक्टिव्ह मॅनर, त्याचं वेगवेगळ्या अँगल न वगैरे, फक्त एकच अँगल न बोलता पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲग्री डिसॲग्री हे जे अप्रोच वगैरे आहेत ते तुम्हाला ते जमतात का, या सर्व गोष्टी वगैरे त्याच्यामध्ये बघितल्या. डू नॉट टेक स्टँड ऑन द टॉपिक राईट ॲट द बिगिनिंग ऑफ द डिस्कशन. प्रत्येक वेळेस आपण स्टँड घेऊन किंवा आपणच बरोबर आहे द बिगिनिंग ऑफ द डिस्कशन, प्रत्येक वेळेस ते न सांगता दुसऱ्यालाही टर्न वगैरे देऊन ते बोलतं केलं पाहिजे. आपण फक्त, कारण त्याच्यामध्ये सर्व गोष्टी हेल्पिंग नेचर वगैरे आहे ग्रुप डिस्कशन मध्ये वगैरे. पुढं आता जो सेकंड त्यांनी जो आस्पेक्ट सांगितले कशामधला, तर ग्रुप डिस्कशन मध्ये पेज नंबर 59, कंटिन्यू ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशन कंटिन्यू करताना काय गोष्टीची गरज आहे, हाऊ मेनी थिंग्स आर, विच थिंग्स आर नेसेसरी फॉर द ग्रुप डिस्कशन इन अ कंटिन्यू मॅनर, मीन्स ते सातत्य त्याच्यामध्ये राहिले पाहिजे. एफर्ट्स आपण घेतो ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सातत्य राहिलं. आता काय काय वेळेस आपण ग्रुप डिस्कशन करतोय पण त्याची लिंक तुटण्याची किंवा काय वेळेस ते बरोबर आहे का नाही हे वगैरे असं होऊ शकतं. यू शुड कीप द फॉलोइंग पॉइंट्स इन माइंड फाईल कॅरिंग ऑन द डिस्कशन. काय गोष्टीची गरज आहे किंवा ते पॉइंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. टर्न टेकिंग, फक्त एकट्याने बोलणं नाही चालत. ग्रुप डिस्कशन मध्ये फक्त एक जण बोलतोय आणि दुसरा शांत राहतोय असं नाही, तर दुसऱ्यालाही संधी दिली पाहिजे. टर्न टेकिंग त्याचा अर्थ म्हणजे मी बोललो तर दुसऱ्याला पण ए बोलला तर बी ला पण तसा चान्स द्यायला पाहिजे. फक्त ए बोलतोय बी सी डी सगळे ऐकत राहतात तसं नाही. तर सगळ्यांनी काय करायचं, तर सगळ्यांनी आपला आपला टर्न किंवा आपली जी मतं आहेत तर त्यावेळेस ती बोलली पाहिजे. इच पार्टिसिपंट मस्ट टेक टर्न्स अप्रोप्रिएटली, म्हणजे प्रत्येक पार्टिसिपेंटने ते त्याच्या टर्न ज्यावेळेस ते अप्रोप्रिएटली म्हणजे ते योग्य बोललं पाहिजे आणि मुद्देसूद त्या शब्दाचं मिनिंग किंवा त्या विषयी बोललं पाहिजे. नो वन शुड टेक टू मच टाइम टू टेक अ पॉइंट. आणि एखादा व्यक्ती आहे ना त्यानं फक्त एकट्यानंच बोलायचं, त्यानं जास्त सगळे पॉइंट वगैरे डिस्कस करायचे असं न करता तर ते पॉइंट सर्वांना दिले पाहिजेत किंवा प्रत्येकाला टर्न देऊन तो पॉइंट मुद्देसूद. आणि एकटाच जर बोलला तर दुसरे कंट्रोल मध्ये. प्रत्येक ग्रुप डिस्कशनचा एक मेन टार्गेट जो काय आहे ते लक्षात ठेवलं की तुम्ही त्याच्यात सगळ्यांनी पार्टिसिपेट होणं अपेक्षित आहे. रेफरिंग टू आर्ग्यू, तुम्ही एखादा पॉइंट वगैरे मांडताय, आता पॉइंट म्हटल्यानंतर तो दुसऱ्याला पटेलच असं नाही त्यावेळेस. सपोज agree to your point, that time you do not anger that particular person or that point, you should be explain that point. फक्त तुम्ही रागाला न जाता ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला. यू शुड रिलेट युअर आयडियाज, आणि तुम्ही बोलताना काय करायचं त्या रिलेट बोललं पाहिजे. and viewpoint those other by either agreeing, disagreeing or adding to their statement. हे होऊ शकतं. आता ग्रुप डिस्कशन आहे म्हणजे समूह चर्चा आहे, त्यावेळेस काही आयडियाज असतील किंवा तुमचे व्ह्यू पॉइंट असेल किंवा अप्रोच असेल, त्यावेळेस त्या पॉइंटला सगळेच अग्री होतील असं नाही. फॅमिली म्हटलं त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट डिसॅग्री वगैरे होऊ शकतं, वादविवाद होऊ शकतात. तसं हे तर ग्रुप डिस्कशन आहे. आणि कंपनीमध्ये आता नवीन जे रूल्स निघाले ते ग्रुप डिस्कशन वगैरे करायला लावतात. आणि ग्रुप डिस्कशन मधून बऱ्याचशा क्वालिटीज वगैरे समजतात. मग एखाद्या पॉइंटला तुम्ही एखादा कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट आहे किंवा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे त्याच्यावर तुम्हाला बोलायला लावतात. मग त्यावेळेस तुमची मतं किंवा हँडल कसं करतात त्या सिच्युएशनला हे सर्व वगैरे बघितलं जातं. ऍग्री आहात का, डिसऍग्री होऊ शकतं किंवा ऍडिंग ऑन देअर स्टेटमेंट का, किंवा असे काही तुम्हाला पर्सन किंवा ग्रुप डिस्कशन बद्दल हा हे बरोबर आहे, दिस इज राईट वे टू वी आर गोइंग टू डिस्कस. मग त्यावेळेस ते म्हणणार की हा ठीक आहे हे बरोबर आहे, जे काय चाललेलं आहे ते बरोबर आहे. फोकसिंग ऑन द टॉपिक, ट्राय नॉट टू डेविएट फ्रॉम द टॉपिक. काय कळस डेविएट मीन्स विचलित. काय कळस काय होतं की एखादा डिसऍग्री पॉइंट झाला किंवा आपल्या विरोधात बोलला तर आपण त्या टॉपिकच्या सोडून दुसरंच काहीतरी बोलत बसतो. तसं न होता तर टॉपिकला आपण रिलेट बोलायचं आहे, विचलित वगैरे व्हायचं नाहीये. डिस्कस अननेसेसरी थिंग्स,
आणि त्यावेळेस मग काय होतं की जे मेन टॉपिक आहे तो सोडून आपण मग दुसरंच काहीतरी बोलत बसतो. तसं न राहता आपल्याला त्या टॉपिकच्या रिलेटेड बोलणं गरजेचं आहे. दिस विल हेल्प यू टू कम्प्लीट द डिस्कशन ऑन टाइम. आणि तुमचा जर असेल तर तो आपल्याला कम्प्लीट वगैरे करू शकतो आपण. आणि जर कम्प्लीट जर होत नसेल तर मग तो वेगळीकडे आपला जो पॉइंट आहे तो जाऊ शकतो आणि आपल्याला जे काय म्हणायचं आहे आपल्याला जो फोकस करायचा आहे तर तो फोकस वगैरे होऊ शकत नाही. तर तुम्हाला फोकस करावा लागेल. तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड बोलावं लागेल. आपण एक बोलतोय टॉपिक एक आहे तर असं होता का नाही. एक्सप्लोरिंग डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. एक टॉपिक दिला याला तुम्हाला, बरोबर आहे, पण तो एक्सप्लेनेशन करताना किंवा त्याला डिस्कशन करताना त्याचा वेगळ्या अँगल तुम्ही विचार करताय का, बरोबर आहे. नंतर एकाच अँगल पकडून ठेवलाय, दिस इज राईट आणि दिस इज असं जर, किंवा काही विद्यार्थी म्हणतात जे क्वेश्चन पेपर वगैरे लिहिताना दिस इज राईट दॅट इज राईट वगैरे असं सारखं रिपीट ते सेंटेन्स न करता वेगळ्या अँगलनं तुम्हाला लिहिता येत का, वेगळ्या अँगल तुम्ही बोलताय का, पण तिथं गरजेचं आहे. गेट रिपिटेटिव्ह डिस्कशन गेट्स रिपिटेटिव्ह. काय कळस लेखनामध्ये आणि बोलताना ते शब्द वगैरे रिपीट होतात का, त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. यू मे ऑफर न्यू पॉइंट्स, नवीन पॉइंट्स वगैरे काय बोलतात का, असं जे न्यू अँगल टू द टॉपिक, वेगळ्या अँगल बोलताय का. आता अँगल म्हणलं तर फेमिनिझम पॉइंट असेल, आता हे लिटरेचर टर्म आहेत, म्हणजे जो पॉइंट मेल डोमिनेंट सोसायटी त्या मार्फत बोलतायत का, किंवा तुम्हाला समजा एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक वगैरे स्त्रियांची नोकरी करिअर वगैरे असा जर टॉपिक दिला, लेडीज ॲज अ करिअर पॉइंट किंवा करिअरच्या दृष्टीनं किंवा गायडन्स वगैरे करा असं डिस्कस गरजेचं आहे का, सर्व्हिस वगैरे करणं करिअर वगैरे होतात का, असं ज्यावेळेस पॉइंट्स वगैरे असतील त्यावेळेस त्या पॉइंटच्या रिलेटेड बोलताय का वेगळंच काहीतरी बोलताय. तर अँगल ना, फेमिनिझम अँगल असेल किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अप्रोच असेल किंवा अँगल असेल. इंग्लिश मध्ये काय होतं, सिमेंटिक्स ऑफ सेंटेन्स. सिमेंटिकचे म्हणजे 7 प्रकार आहेत. एकच मी वाक्य जर बोलला तर त्याचे 7 अर्थ वगैरे निघतात. तसं त्या अँगलला टच वगैरे करताय का तुम्ही, त्या अँगलशी बोलताय का, असं त्या अँगल नुसार बोलताय का. तर नसेल बोलला तर कुठं प्रॉब्लेम आहे, कुठं काय होतंय, तर ह्या गोष्टी वगैरे बघितल्या पाहिजे. कॅरिंग द डिस्कशन टू अ लॉजिकल एंड. आणि शेवटी जे आहे, पार्टिसिपेंट शुड हॅव ओपन अँड रेस्पेक्टिव्ह माइंड ड्युरिंग डिस्कशन. आणि पार्टिसिपेंटने काय करायचे, शुड हॅव ओपन अँड रिसेप्टिव्ह माइंड. म्हणजेच फक्त त्यांना फक्त प्रत्येक वेळेस ओपन किंवा काय काय गोष्टी ऐकल्या पाहिजे. आणि डिस्कशन मध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. काय तर रिसेप्टिव्ह माइंड म्हणजे काय गोष्टी ऐकल्या पाहिजेत का करा दिल्या, म्हणजे त्या त्याची पण काही मत मन विचार वगैरे असू शकतात. त्याचं पण काहीतरी त्या टॉपिक विषयी रिलेटेड मत असू शकतं ना, व्ह्यूज असतील, रिव्ह्यूज असतील, त्याचे काहीतरी त्याचं अँगल असेल वेगळा, ते पण ऐकणं गरजेचं आहे. आणि आपल्याला पण ओपन झालं, आपण फक्त बसून राहिलो किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये काय करायचं असं होतं की फक्त तो काय करतो, बोलणारा बोलत जातो आणि दुसरे फक्त सायलेंट आणि किंवा पॅसिव्ह मोड मध्ये असतात. तर तसं नाही, तर जे पॅसिव्ह मध्ये किंवा फक्त लिसनिंग करतात त्यांना सुद्धा चान्स दिला पाहिजे, त्यांना सुद्धा बोलतं करता आलं पाहिजे. तुम्हाला हा एक्स वाय झेड तुमचं काय मत आहे याच्याविषयी असं बोलून त्यांना सुद्धा उद्युक्त केलं पाहिजे. हा तुम्ही पण बोला, तुमचं काय मत, तुम्हाला काय वाटतं. हे क्वालिटीज आहेत की आपण बोलतो ठीक आहे, दुसऱ्याला पण ते टर्न दिला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बोललं पाहिजे किंवा दुसऱ्याला सुद्धा प्रेरित केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. यू कॅन सपोर्ट द अदर पर्सन ऑल्सो, नॉट ओनली यू जस्ट टॉकिंग अबाउट युअर टॉपिक, यू ऑल्सो सपोर्टिंग द. It is a main quality of the group discussion. Helping nature. डिस्कशन ह्याच्यामध्ये ह्या ज्या क्वालिटीज त्या तुम्हाला त्या दिसल्या पाहिजेत एम्प्लॉईला, जो तुम्हाला काम देणार आहे, जो पर्सन आहे
त्याला त्या क्वालिटीज वगैरे दिसल्या पाहिजे. तुम्हाला फक्त काय करतात, कॅमेरा वगैरे 4 बाजून लावून ठेवतात आणि बघतात हा ठीक आहे, या नाव स्टार्ट युअर, दिस इज युअर पॉइंट अँड यू कॅन टॉक नाव ऑर स्पीक ऑन दॅट. त्यावेळेस तुमचं मग फक्त एक बोलायची स्किल आहे ठीक आहे, पण त्याबरोबर हेल्पिंग नेचर आहे का, दुसऱ्याला सपोर्ट करतोय का त्या व्यक्ती, या सर्व गोष्टीचा वगैरे ऍज अ वर्स्टाईल पर्सनॅलिटी आहे का त्या व्यक्तीकडे, हे चेक केलं जातं. काय वेळेस काय होतं, बोलणारे असतात, फक्त बोलणारे असतात, पण त्याच्याबरोबर फक्त बोलून नाही चालत, तर दुसऱ्याला क्वालिटीज ऍज अ मॅनेजर म्हणून त्याच्याकडे काय क्वालिटी आहे का मॅनेज व्यवस्थित करतो का, लिडरशिप क्वालिटी आहे का, या सर्व गोष्टीचा वगैरे तिथं विचार केला. कॅरिंग द डिस्कशन टू लॉजिकल एंड. आता मग हा जो टर्न आहे डिस्कशन, शेवटी लॉजिकली कुठं थांबायला पाहिजे, किती वेळ बोलणार, तुम्हाला 1 तास अर्धा जो काही वेळ दिलेला आहे, शेवटी त्याचं कन्क्लुजन निघालं पाहिजे. आणि कन्क्लुजन निघत नसेल मग ते डिस्कशन कसं होणार पूर्ण. तर तुम्ही डिस्कशन बघितलं पाहिजे, त्याचा अँगल किंवा कन्क्लुजन बघितलं पाहिजे. Participants should have open and receptive manner during the discussion. Only consensus on the topic in the discussion. Sorry. आता ठीक आहे, शेवटी कन्क्लुजन करताना तुमचा तो टॉपिक आहे, सर्वांचं एकच झालं पाहिजे. काही पॉईंट अग्री होतील, काही डिसअग्री होतील, काही काय कळस भांडण सुद्धा होण्याची शक्यता, काही कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक असतील, त्यावेळेस ते तुमच्याशी त्या व्यक्तीशी पटेल असं नाहीये. पण शेवटी कन्क्लुजन काढताना एक सर्व मत ऍव्हरेज तरी निघायला पाहिजे की हा एवढ्या एवढ्या लोकांचं पटतंय, एवढे एवढे लोक वगैरे चेक. तर आज आपण टॉपिक घेतलेला आहे ग्रुप डिस्कशन. बरोबर आहे की आपलं जॉब ज्यावेळेस तुम्ही करत असता मग मागं आपल्याला डिस्कशन आज पॉईंट आपण काय करायला पाहिजे. तर मित्र जवळ बोलू शकतो की असं असं होऊ शकतं की आपण बोलूया वगैरे असं चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रुप डिस्कशन करू शकता. एक मत पाहिजे, कारण जर ग्रुप डिस्कशन क्वालिटीज आहेत का ते पण ते गरजेचं आहे. आता इथं जाते मी बुक जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या बुक मध्ये बघावं. एनी प्रॉब्लेम मी टाइप करतोय. हे फक्त मी आणि तुम्ही डिस्कस करायला किंवा बोलतोय.
तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर विचारा. आवाज आता येतोय का आवाज माझा? मला विचारायचं होतं की काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही चॅटद्वारे वगैरे विचारू शकता. गजानन काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? एनी डाऊट? ऍक्च्युली काय झालं हे रेंजचं वगैरे प्रॉब्लेम्स वगैरे अशा गोष्टी वगैरे टेक्निकल. कोणाला काय विचारायचं का प्रश्न वगैरे काय? तर मी एक समराईज करतो शेवट आता, म्हणजे आपण जे काय आज काय घेतलेलं आहे मी समराईज करण्याचा प्रयत्न करतोय आता. पेज नंबर 58 जो आज आपण लेसन घेतला होता. ऍक्च्युली मला स्टँडअप मध्ये आता उभा राहावं लागेल रेंज साठी. इनिशिएटिव्ह ग्रुप डिस्कशन मध्ये काय गोष्टीची गरज आहे करताना आपण काय गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर पहिल्यांदा आपण तुम्ही सुरुवात कशी करताय ह्याच्यावर फार महत्वाचं आहे. इनिशिएट मध्ये तुम्ही कशी सुरुवात करताय मग ते करू शकता किंवा छोटीशी शॉर्ट स्टोरी वगैरे सांगू तुम्ही. एकदम एंटरटेनमेंट म्हणजे छोटी स्टोरी पाहिजे, एकदम जास्त कोट्स असतील किंवा कोट्स वगैरे असतील त्यानं सुरुवात करू शकता. किंवा सरप्राईज काही स्टेटमेंट असतील तर त्यानुसार करू शकता तुम्ही. तर हे ग्रुप डिस्कशन मध्ये इनिशिएटिव्ह म्हणजे सुरुवातीला असं करू शकता. कंटिन्यू ग्रुप डिस्कशन, जर ग्रुप डिस्कशन आपल्याला कंटिन्यू जर करायचं असेल तर आपण काय महत्वाचे टर्न पॉईंट जो आहे, म्हणजे आपण फक्त न बोलता दुसऱ्याला सुद्धा ते बोलण्याची संधी वगैरे दिली पाहिजे. रेफरंट टू आर्ग्युमेंट रेज बाय अदर, काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारतात दुसरी किंवा अपोज वगैरे तुमच्या म्हणण्याला वगैरे करतील, तर त्यावेळेस तुम्ही अपोज त्या प्रत्येकाला ते एक्सप्लेन वगैरे तुम्हाला देता आलं पाहिजे. अपोज एखादा डिसअग्री असेल तर तुम्हाला ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित देता आलं पाहिजे. फोकसिंग ऑन टॉपिक, फोकस असं विचलित नव्हता लगेच कोणीतर काय आपल्या विरोधात बोललंय असं लगेच असं समजून त्या टॉपिकला आपण विसरून जाऊन दुसऱ्याचा आपला विषय नवीन काहीतरी सुरू करावा अशी अपेक्षा नसते. तर तुमचा फोकस वगैरे त्याच्यावर असावा. कॅरिंग द डिस्कशन अन लॉजिकल, आणि शेवटी तुम्ही जे डिस्कशन करणार आहात त्याचं एक लॉजिकल पाहिजे. ह्या सर्व गोष्टी वगैरे बघितल्या पाहिजे. ग्रुप डिस्कशन, इनिशिएटिव्ह ग्रुप डिस्कशन आणि कंटिन्यू ग्रुप डिस्कशन. मला वाटतं आजच्यासाठी आपण थांबूया. काय रेंजचा प्रॉब्लेम आहे पासून मला वाटतं हेडफोन किंवा जिथं रेंज वगैरे प्रयत्न करतो जिथं रेंज वगैरे आहे त्यासाठी आपण इथंच थांबूया. 10 स्टुडंट प्रेझेंट होते त्यातला पण आता एक झाला. तर मी तर थांबतो. तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला असेल किंवा काही समज नसेल
तर तुम्ही मग व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे विचारू शकता. सॉरी, व्हॉट्सअप ग्रुप पर्सनली मला विचारा. पर्सनली माझा नंबर जो आहे त्याला विचारा. पर्सनली मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही, आणि त्याच्यावर तुम्हाला काय सॉल्व्ह करतो. ओके, थँक्यू. टुडे वी आर स्टॉप आवर लेक्चर.